जाफरी झेंडू हा बागेमध्ये सुंदर दिसतो, पण पॉलिनेटरलासुद्धा म्हणजे पॉलिनेटरसुद्धा भरपूर येतात या झाडावर आणि शब्द थोडे इकडे तिकडे होते, त्याच्यावर लक्ष देऊ नका. तुम्ही बघा मी कटिंग कशी लावते. ही झेंडूचे काही कटिंग तोडली. प्रत्येक झाडावर कळी असल्यामुळे मला कळीवालीसुद्धा कटिंग तोडली तरी चालते, त्यांना काहीच प्रॉब्लेम होत नाही आणि सुंदर सुंदर फुलांचा आनंद आपण घेऊ शकतो. या टाईमला कटिंग लावण्याचा माझा पहिलाच अनुभव, कारण पावसाळ्यात इतकी भरपूर कटिंग याची तयार होते ते तर मला आता समजलंच आहे. आणि पण आता यावेळेस मी पहिल्यांदाच लावलेलं आहे आणि मी माती कशी मातीत लावलेलं आहे ते तुम्हाला दाखवते आज. खूप सुंदर. आणि या फुलांचं आपण सुकले थोडे झाडावरच की याचं बी ठेवू शकतो आणि लगेचसुद्धा कुंड्यामध्ये टाकले की तरी पण बरेच रोपं आताच माझ्या बागेमध्ये निघालेले आहे. चला आता काही कटिंग आपण लावून घेऊया. कटिंगसाठी मी माती आहे ना, एक तर थोडं कोकोपीटच्या कुंड्या होत्या त्याच्यातसुद्धा लावून बघितली आणि एक सुकलेल्या पानांचं जे टाकलेलं होते आपण कुंडीमध्ये त्याचं जे खत झालं ना, तर ती माती कशी सॉफ्ट होते आणि अशी भुसभुशीत मातीतच कोणतीही कटिंग छान लागते. किंवा मग तुम्ही रेतीचा उपयोग करू शकता. माझ्याकडे रेत नाही आहे आणि मी हे दाखवत आहे. बघा पेरूच्या झाडामध्ये लावलं होतं मी झेंडू आणि याला एक नवीन हे असं जाणवलं की एकाच झाडाला 2 रंगाचे फुलं आलेले आहे. एक पिवळा आणि असा एक वेगळा रंग, त्याच्यामुळं त्याचा जास्तच आनंद झाला होता मला. आणि बघा आता हे लावलेलं आहे मी कोकोपीटमध्ये काही कटिंग, कारण जेवढ्या कुंड्या होत्या ना त्याच्यात मी लावून बघितल्या आणि ह्या 2 कुंड्या होत्या. आणि कटिंग लावता बरोबरच ज्या कड्या होत्या त्या मोठं व्हायला लागल्या, ते फुलंसुद्धा उमलायला लागले. आणि काही कटिंग तर अशी झाली की नवीन कटिंगवर मुळे येण्याच्या पहिले कड्या सुरुवात व्हायला लागल्या. आणि हेच तुम्हाला दाखवते मी. आपली कटिंग 100% आपल्याला रिझल्ट मिळालेला आहे आणि तोही चांगला. तर तुम्हाला पुढं दाखवते मी. बघा आता हे जे कुंडी आहे ना, याच्यामध्ये फक्त मातीमध्ये लावलेलं आहे. माती म्हणजे याच्यामध्ये आहे ना अशी सॉफ्ट माती तयार झालेली होती. सुकलेल्या पानांचं खत झालं होतं तयार. त्याच्यामुळे मी बघा या पद्धतीने लावलं सगळं. आणि बघा बागेमध्ये जेव्हा हे झेंडू बहरते ना, खूप खूप सुंदर दिसते आणि या झेंडूला सुगंधसुद्धा थोडा जास्तच असते बाकी झेंडूपेक्षा. आणि हळदी कुंकासारखे हे फुलं छान 2 रंगामध्ये येतात. आणि एक तर मी दाखवलेलंच आहे, एकाच झाडावर एक पिवळा रंग आणि एक असा हळदी कुंकाचा रंग, असे 2 रंग आलेले आहे. असं काही दिसलं ना तर बागेमध्ये वेगळाच आनंद आपल्याला होत असतो. आणि आता व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला दाखवते मी माझ्या कटिंगचा रिझल्ट कसा आला आहे. आणि हे फुलं किती सुंदर बागेमध्ये येतात. एक वेळा लावलं ना तर वर्षानुवर्ष याचं बी राहते ठेवलेलं बागेमध्ये. आणि आता बघा तुम्हाला दाखवते रिझल्ट. या पद्धतीने आता आपण कटिंग काढून घेऊया. प्रत्येक कटिंगवर तर कळी आलेलीच आहे, त्याच्यामुळं काही कटिंगला मुळं नाही आले ना तरी कड्यावरून दिसत होत्या. पण काही याला बघा असा रिझल्ट आलेला आहे. मी काही काढून दाखवते, पूर्ण तर नाही काढत. पण बघा असे काढायलासुद्धा त्रास होत होता, म्हणजे याच्या मुळ्या चांगल्या पकडलेल्या होत्या ना जमिनीनं. आणि अशा पद्धतीने प्रत्येक याच्यावर बघा फुलं उमललेले आहे आणि सुकलंसुद्धा आहे उमलून. काही याच्यावर आता नवीन कड्या येतात, एकदम बारीक कड्या. असा आपल्याला रिझल्ट मिळाला. छान असा रिझल्ट मिळाल्यामुळे एकाच झाडापासून भरपूर झाडं तयार होतात. बघा प्रत्येक याच्यावर अशी छोट्या छोट्या कड्या तुम्हाला दिसतसुद्धा नसन, प्रत्येक कटिंगवर आपल्या कड्या तयार झालेल्या आहे. आणि आता कोकोपीटमधला रिझल्ट दाखवते तुम्हाला. कोकोपीटमध्ये काय झालं माहिती आहे का, त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात मुळ्या आल्या, कारण ते खूप सॉफ्ट असते ना त्याच्यामुळं. किंवा तुम्ही रेतमध्ये सुद्धा करू शकता, जे असेल ते. पण बघा याच्यामध्ये ही कटिंगला बघा वरून कड्या आलेल्या होत्या, पण मुळ्या अजून तयार झालेल्या नव्हत्या. पण काही कटिंगला मुळ्यासुद्धा तयार झालेल्या. अशा पद्धतीने बघा किती मुळ्या तयार झालेल्या. अशा पद्धतीने झेंडूच्या कटिंगचा भरपूर असा रिझल्ट मिळाला. प्रत्येक झाडावर फुलं यायला सुरुवात झाली. याचा मला खूप जास्त आनंद झाला आणि ही गोष्ट तुम्हालासुद्धा दाखवायची होती. तुम्हीसुद्धा कटिंग लावायचा वरच्यावर प्रयत्न नक्की करा. कधी ना कधी आपली कटिंग लागून जाईल आणि आपल्याला अनुभव येईल कटिंग कशी लावायची हे सुद्धा कळेल. आणि बागेमध्ये बहरलेले असे भरपूर झेंडू पाहून मात्र खूप छान वाटते, बाग बहरलेली आहे. आणि आजचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कमेंट करायला विसरता. आणि त्याच्यासोबत तुम्हाला आज नक्की करावं लागेल अशी मी तुम्हाला विनंती करते. चला तर पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच येते.